माझे नाव प्रत्युषा प्रसन्न लोहे आहे. मी 5वीत शिकते. माझ्या शाळेचे नाव RS मंडले इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांना ब्रिटिश सरकारने अंदमानच्या काळ कोठडीत डांबले, हर प्रकारे छळले, घड्या वेळीत टांगले, तेलाच्या घाण्याला जुंपले. या नारळाच्या काठ्या कुटण्याचे कष्टप्रद काम दिले. या मरणप्राय वेदना सहन करत असतानाही त्यांच्या समोर एकच ध्येय होते, मातृभूमीचे स्वातंत्र्य. तब्बल 11 वर्षे हा छळ सहन केल्यानंतरही सावरकरांचे सर्जनशील कवित्व आणि बंडखोर क्रांतिकारकत्व कसुभरही कमी झाले नाही. बाभळीच्या काट्याने त्यांनी तुरुंगाच्या भिंतीवर महाकाव्य लिहिले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरे तो झुंजेना अशी शपथ घेणारे सावरकर आज आपल्यात आक्रमक, क्रांतिकारी, धगधगते विचारवंत, प्रखर वक्ते व तत्त्वज्ञ अशा वेगवेगळ्या रूपात दिसतात. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जन्म 28 मे 1883 रोजी नाशिकमधील भगूर या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव दामोदरपंत सावरकर होते. दामोदरपंतांच्या 3 अपत्यांपैकी सावरकर हे दुसरे अपत्य होते. बाबाराव हे मोठे व नारायणराव हे धाकटे बंधू होते. 9 वर्षाचे असतानाच त्यांची आई वारली. त्यावेळेस बाबारावांची पत्नी येसूवहिनी यांनी विनायक व नारायणरावांचा अगदी स्वतःच्या मुलाप्रमाणे सांभाळ केला. नाशिकच्या शिवाजी विद्यालयात त्यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केले. अगदी वयाच्या 13व्या वर्षी त्यांनी स्वदेशीचा फटका आणि स्वतंत्रतेचे स्तोत्र लिहिले. सन 1901 साली विनायकराव यमुनाबाईंसोबत विवाहबद्ध झाले. लग्नानंतर 1902 साली त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला व 1906 मध्ये उच्च शिक्षणासाठी ते लंडनला गेले. लंडनमधील इंडिया हाऊसमध्ये राहत असताना त्यांनी जोसेफ मॅझिनीच्या आत्मचरित्राचे मराठी भाषांतर केले. या भाषांतरानंतर एक नवे क्रांती पर्व सुरू झाले. मदनलाल धिंगरा हा सावरकरांच्या क्रांतिपर्वातून प्रेरित झालेला पहिला हुतात्मा शिष्य, ज्याने कर्झनवालीचा वध करून हसत हसत फाशी पत्करली. याच काळात सावरकरांनी विविध देशातील क्रांतिकारकांशी संपर्क साधून बॉम्ब निर्मितीचे तंत्र आत्मसात केले. हे तंत्रज्ञान आणि 22 पिस्तुले त्यांनी भारतात पाठवली. यापैकी एका पिस्तुलाने नाशिकचा कलेक्टर जॅक्सन ह्याचा अनंत कानडे या 16 वर्षाच्या युवकाने वध केला. सन 1857 मधील इंग्रजांविरुद्ध भारतीयांनी केलेल्या उठावास इंग्रज भारतीयांचे बंड मानत असत. परंतु इंग्रज इतिहासकारांचा हा निष्कर्ष सावरकरांनी 1857 चे स्वातंत्र्य समर या ग्रंथाच्या माध्यमातून पुराव्यासहित खोडून काढला. ब्रिटिश शासनाने हा ग्रंथ प्रकाशनापूर्वीच जप्त केला. परंतु सावरकरांच्या काही साथीदारांनी या ग्रंथाच्या इंग्रजी आवृत्तीला प्रसिद्ध करण्यात कसेबसे यश मिळविले. राजद्रोहापर लिखाण प्रसिद्ध केल्याचा आरोप ठेवून सावरकरांचे थोरले बंधू बाबाराव सावरकर यांना जन्मठेपेची शिक्षा देऊन काळपाण्यावर धाडले. या सर्व प्रकरणाचा मुख्य सूत्रधार विनायक सावरकर ह्याचा सुगावा लागताच ब्रिटिश सरकारने सावरकरांना लंडन येथून तात्काळ अटक केली. सन 1902 मध्ये समुद्रमार्गाने त्यांना भारतात आणले जात असताना सावरकरांनी फ्रान्सच्या बोटीमधून उडी मारली. ही उडी मारत असताना त्यांनी सखोल विचार करून पोहत जाऊन फ्रान्सचा समुद्रकिनारा गाठला. परंतु किनाऱ्यावरील फ्रेंच रक्षकांना भाषेच्या समस्येमुळे सावरकरांचे म्हणणे कळले नाही. त्यामुळे ब्रिटिश सैनिकांनी पुन्हा अटक केली व भारतात आणून 2 जन्मठेपांची म्हणजे सुमारे 50 वर्षांची शिक्षा झाली.
अंदमानातून सुटका केल्यानंतर त्यांनी रत्नागिरीत स्थानबद्ध करण्यात आले. त्यांना जातीभेद, अंधश्रद्धा व कर्मकांड मान्य नव्हते. सर्व जाती धर्मांच्या लोकांसाठी त्यांनी पतितपावन मंदिर स्थापन केले. झंझावाती दौरे, मोठमोठ्या सभा, रॉयल क्लबची स्थापना अशा अनेक मार्गांनी त्यांनी हिंदू महासभेचे काम केले. सुमारे 7 वर्षे हिंदू महासभेचे अध्यक्षपद भूषविले. सावरकर हे केवळ क्रांतिकारक नव्हते, तर ते हिंदू संघटक आणि बुद्धिवादी, विज्ञाननिष्ठ राष्ट्रभक्त होते. स्वातंत्र्य लढ्यात सुमारे 60 वर्षे त्यांनी स्वातंत्र्य आणि स्वराज्य स्थापनेसाठी अधिक परिश्रम घेतले. अखेर 26 फेब्रुवारी 1966 रोजी सावरकरांनी भारतमातेचा अखेरचा निरोप घेतला.